नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश काजे तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो काजे बंधू फार्म्समध्ये। मित्रांनो, दुपारचे 5:30 झालेले आहे आणि आता आपण करत आहे आपल्या मिरची पिकामध्ये फवारणी। बघू शकता तिथे फवारणी चालू आहे। आपण फवारणी कशासाठी घेतो मित्रांनो, जसं की आपल्या मिरची पिकामध्ये थ्रिप्सचा अटॅक भरपूर आहे, ब्लॅक थ्रिप्सचा पण अटॅक आहे थोड्या प्रमाणात, पण थ्रिप्सचा अटॅक खूप जास्त आहे। व्हाईट फ्लाय नाही, व्हाईट फ्लाय आपल्या वांग्यामध्ये आहे, पण आता आपण त्याच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी आता त्यांचा झांगळबुट्टा करण्यासाठी मित्रांनो त्यांचा संपूर्ण झांगळबुट्टाच करून टाकूया फवारामध्ये। 15-20 दिवस आलेच नाही पाहिजे बिचारे ते, तर आपण जबरदस्त अशी फवारणी घेत आहे। पण त्याच्या आधी मला तुम्हाला रिझल्ट दाखवायचा। बघू शकता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघत असाल की तो जो प्लॉट आहे आपला आर्मरचा तो एकदम हिरवा होता आणि हा जो यूएसचा प्लॉट आहे हा थोडासा डीम होता, पण आताच्या कंडिशनला तुम्ही पाहू शकता हा प्लॉट थोडा प्रमाणात आता हिरवा झालेला आहे। हिरवा होण्याच्या मागे कारण काय आहे, आपण इथे पट पाणी सोडलेलं आहे आणि एकदम पट पाणी कसं सोडलं, एकदम एक दांड नाही सोडलं आपण, पूर्ण नळ्याचे आपण नोझल काढून नळ्या काढून एक म्हणजे पूर्ण पाईपनी सर्व इकडे पाणी सोडलं, म्हणजे पाणी इथपर्यंत शेवटपर्यंत पोहोचायला, तिथून शेवटपर्यंत पोहोचायला 2 दिवस लागले मित्रांनो। मग 2 दिवस लागले तर विचार करा की पाणी किती मुरलं असेल, आणि त्याचाच हा रिझल्ट आहे। बघू शकता मिरचीला माल किती जबरदस्त लागलेला आहे आणि माल पण लागलेला आहे आणि हिरवी पण पडली आहे मिरची आपली। आणि आता एक अंदाज आहे की याच्यानंतरच्या पण आपल्याला 2-3 तोडे ही मिरची चांगल्या पद्धतीने काढून देऊ शकते। तर चला आपण व्हिडिओला करू सुरुवात। तुम्हाला औषध दाखवून देतो जास्त टाईम न घेता मित्रांनो, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर बघा इथे आपला फवारा चालू आहे, आवाज जास्त आहे म्हणून मी तिकडे गेलो तो बोलायला। तर तुम्हाला औषध दाखवून देतो जास्त टाईम न घेता मित्रांनो। आपण इथे आणलेला एक्सपोनस, BSF कंपनीचा एक्सपोनस आणलेला आहे आपण। बघू शकता तुम्ही लोफ्ला जबरदस्त असं आपलं थ्रिप्सवर, तुडतुड्यावर, माव्यावर, काळ्या माव्यावर, पांढऱ्या माशीवर, अळीवर संपूर्ण एका फवारणीमध्ये नियोजन आपलं त्यांचा झांगळबुट्टा होणार आहे मित्रांनो। आणि त्याच्यासोबत आपण घेतला आहे ग्लुकोमिक घेतला आहे, महाफिटचं येते। याच्यात पहा झिंक आहे 5%, फेरस आहे 2.5% आणि बोरॉन आहे 0.5%। जबरदस्त आता आपली मिरची हिरवी पडणार आहे, जबरदस्त तिला माल लागणार आहे, कन्व्हर्शन खूप छान होणार आहे, जबरदस्त असं टॉनिक म्हटला तो आपण। आणि त्याच्यासोबत आता आपण झांगळबुट्टा काय केला मित्रांनो, आपण त्याच्यात टाकला आहे ॲसिफेट। आपल्याला उरलेलं होतं आणि आपल्याला किटुकल्यांचा झांगळबुट्टा करत होता, आपण 12 पंपाचं औषध बनवलं होतं। 12 पंपासाठी आपण डायरेक्ट ॲसिफेट टाकून दिलं आणि त्याच्यासोबत काय टाकलं आपण, रोगर टाकून दिलं डायरेक्ट, विषय खतमच मारून टाकला त्याचा। आज तर त्याचा झांगळबुट्टा निश्चित आहे, म्हणजे एकदम निश्चित आहे। बघा टाफगोर आपण हे रोगर याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता तुम्ही समजून घ्या कॉम्बिनेशन काय काय, ॲसिफेट रोगर हे मी माझ्या प्रॅक्टिकल बेसवर करत आहे, तुम्ही रिस्क घेऊ नका। आता आम्ही थ्रिप्सला कंटाळलो आहे म्हणून आम्ही मी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे। रोगर घेतला, ॲसिफेट घेतला आणि त्याच्यासोबत घेतला एक्सपोनस आणि त्याच्यासोबत घेतला आहे ग्लुकोमिक, हे आपण फवारणी घेत आहे। आता याचे रिझल्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो त्या व्हिडिओमध्ये याच्यावर आपल्याला काय रिझल्ट येणार हे मी कव्हर अप करून देणार मित्रांनो। आता सध्याच्या परिस्थितीत तुम्ही बघू शकता आपल्या मिरची पिकाला फर्दर तर आहेच, फळधारणा पण आहे। बघू शकता हे बघा छोट्या छोट्या अशा मिरच्या लागलेल्या आहे इथे, आणि आपण मिरचीमध्ये गोबी पण लावलेली आहे। आणि इथे रोग आहे तो आहे थ्रिप्स। हे बघा आपल्या वरच्या साईडने आपले पानं कर्व झालेले आहे। सध्या शेतकरी मित्रांनो 6:30 वाजलेले आहे आणि जबरदस्त अशी थंडावा इथं चालू झालेला आहे। तर बघू शकता याचाच आपल्या मिरची पिकावर चांगल्यात चांगला फायदा होतो, कारण या अशा छोट्या छोट्या बाबी आहे ज्या आपण सुधारून आपल्या मिरची पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट असे आपल्या फवारणीचे घेऊ शकतो मित्रांनो। कुठे कुठे चांगले पण कुठे कुठे खूप बेकार झालेलं आहे। तर ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याला काय रिझल्ट येणार हे आपण कव्हर अप करून घेऊ मित्रांनो। तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा।